आणि बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। पण त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी हाती येते, ती म्हणजे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यामुळे नागपुरातले भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। भाजपच्या कार्यकर्त्यांनी अनिल देशमुख यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। अनिल देशमुख काल रात्री एका कार्यक्रमाला जात असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, काल रात्री उशिराची घटना आहे, सध्या काय स्थिती आहे? कोणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय का आणि देशमुख यांची काही प्रतिक्रिया मिळाली का? नक्कीच काल काटोल नरखेड मतदारसंघातल्या नरखेड नगरपंचायतीच्या मोहाड येथील शाळेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी जे आहे ते राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख त्या कार्यक्रमात आमदार म्हणून सहभागी व्हायला जात असताना जे आहे ते काल भाजप कार्यकर्त्यांना त्यांचा मोठा विरोध केलेला, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। खरं तर काल अनिल देशमुख यांनी जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातला एक पेनड्राईव्ह जो आहे तो पत्रकार परिषदेत दाखवला होता आणि त्यांनी असं देखील म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातले त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते त्या पेनड्राईव्ह मध्ये आहेत। त्यामुळे जे आहे ते नागपूर जिल्ह्यातला जे आहे ते राजकीय वाद आता पेटायला लागलेला आणि याच वादातून जे आहे ते काल अनिल देशमुख यांचा भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आला। काल पोलिसांनी जे आहे ते मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करून हा विरोध जो आहे तो निष्फळ जरी केला असला तरी या प्रकरणात एनसी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। अनिल देशमुख यांचा हा नरखेड इथला मतदारसंघ आणि तिथं भाजपच्या कार्यकर्त्यांना हा जोरदार कडाडून विरोध केलेला आहे। उदय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।